नमस्कार. तर हॅबिट सिरीजमधली आपली सगळ्यात पहिली सवय ती म्हणजे 7पर्यंत जेवणं. हो, 7पर्यंत जेवलं ना तुमचे हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर हळूहळू आटोक्यात यायला मदत होणार आहे. आणि अर्थातच त्याबरोबर तुम्ही ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यायची आहे. पण ही सवय तुम्ही फॉलो केली ना तुमच्या आतल्या बऱ्याच गोष्टी सुधारणार आहेत, ट्रस्ट मी. तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 7पर्यंत जेवणं याला एवढा महत्त्व, याचा एवढा सिरियसनेस का आहे. 7पर्यंत जेवण्याच्या मागे 2 महत्त्वाची कारणं कुठली आहेत. त्याच्यानंतर आता ही सवय आपण अंमलात कशी आणणार आहोत, त्यासाठी काय करायचं आहे. त्याच्यानंतर 7पर्यंत जेवण्याचे फायदे कोणकोणते, अशा सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिल्या मुद्द्याकडे वळूया की ह्याचा सिरियसनेस काय. आज तुम्ही सगळे बघत असतात, जवळजवळ इंटरनॅशनल नॅशनल लेवलची लोक, बॉलिवूड सेलिब्रिटी जसं की अक्षय कुमार आहे, वेगवेगळे क्रिकेटर्स असतील, इंटरनॅशनल लेवलची लोक, ही सगळी 7पर्यंत त्यांचं डिनर, रात्रीचं जेवण हे संपवत असतात. त्याच्यानंतर ते खात नाही. याचा सिरियसनेस एवढा का वाढतोय सध्या. तर त्याच्या मागे 2 कारणं आहेत. एक म्हणजे ज्याला आपण आतली पचनशक्ती म्हणतो ना, की जी पचवायचं काम करते, ॲक्च्युअल ती पचनशक्ती पचवायचं प्लस हिलिंगचं सुद्धा काम करत असते. आपल्याला निसर्गाने किंवा देवाने एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे ना की बाहेर टॉक्झिन्स काढून टाकणं, हील करणं हे सुद्धा आपल्या शरीरात वेळोवेळी होत असतं. तर ही जी शक्ती आहे, जिला काही जण प्राणशक्ती पण म्हणतात, आपलं इनर सोल किंवा पचनशक्ती पण ज्याला आपण म्हणू शकतो, हे सगळं एकत्रितरित्या काम हे हिलिंगचं, टॉक्झिन्स बाहेर काढणं, या सगळ्या गोष्टी होत असतात. तर आता होतं काय यामध्ये, आपण पचनशक्तीवर इतका जोर का देतोय. आपण सकाळी खातो, दुपारी खातो, भरपूर ब्रेकफास्ट घेत असतो, त्यामुळे रात्रीचं जेवण आपण उशिरा एकतर जेवत असतो. त्याच्यानंतर रात्री भरपूर जड पदार्थ खाल्ले जातात, ते पण 9, 10, 11ला काही जण जेवतात. तर यामुळे त्या पचनशक्तीवर भरपूर लोड येतो आणि तिला हिलिंगचं, टॉक्झिन्स बाहेर काढण्याचं काम, या कामाला वेळच मिळत नाही. निसर्ग काय करतो, जर का तुमचं एखादं बोन तुटलं असेल, थोडक्यात फ्रॅक्चर झालं असेल, तर डॉक्टर काय करतात, त्याला प्लास्टर बसवतात, थोडीफार औषधं देतात आणि त्याला प्लास्टर बसवतात. ते आपोआप हील होतं. इतकं छान देवाने, निसर्गाने आपल्याला हे सुंदर शरीर हिलिंगसाठी सुद्धा दिलेलं आहे. त्यात सगळ्या गोष्टी हील होण्यासाठी काय काय करायचं, काय काय होतं, हे सगळं शरीराने, देवाने त्या शरीरात दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही 7पर्यंत जेवल्याने होणार काय आहे, तर पचनशक्तीवरचा लोड कमी होणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण. दुसरं कारण असं की आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे किंवा तुम्ही ऐकलंही असेल, जसं जसं सूर्य उगवतो ना तसं तसं आपला अग्नीची शक्ती, पचवण्याची शक्तीसुद्धा छान असते. आणि जसं जसं सूर्य मावळतो तशी ती थोडीशी शक्तीसुद्धा कमी, थोडी लो एनर्जीवर चालते. त्यामुळे जसं सूर्य मावळला, पूर्ण लुप्त झाला की त्यामुळे तेव्हा तुमची जी शक्ती आहे पचवण्याची, डायजेस्टिव्ह पॉवर ज्याला आपण म्हणतो, ती कमी होऊन जाते. आणि अशा वेळेला कमी डायजेस्टिव्ह पॉवर असताना तुम्ही जड पदार्थ खाल्ले की काय होणार आहे, तुम्हाला लवकर सुस्ती येणार आहे, तुम्ही बेडमधनं एकदम फ्रेश उठणार नाही आहात, सगळ्या कामांमध्ये तुम्हाला आळस वाटणार आहे, सगळीकडे टॉक्झिन साठत राहणार आहे, फॅट साठणार आहे, त्यांनी वजन वाढणार आहेत, हार्मोन्स नीट काम करणार नाही आहेत. या सगळ्या गोष्टी होत असतात आणि तिथूनच इन्शुलिन वर खाली होत असतं, शुगर स्पाइक्स झाल्यामुळे, अचानक वेळी जेवल्यामुळे. त्यामुळे या सगळ्या डायबेटीज, थायरॉईड, PCOD, वजन वाढणं, कमी होणं, या तक्रारी जनरेट होत असतात. आणि त्यामुळे त्याच्यामागचं महत्त्वाचं पथ्य म्हणा, लाईफस्टाईल चेंज म्हणा, सवय म्हणा, ते म्हणजे 7पर्यंत जेवणं. आता आपण त्याचा सिरियसनेस बघितला, त्याची कारणं बघितली. आता मला असं तुम्हाला सांगायचं की ही सवय तुम्ही अंमलात कशी आणणार आहात. काही जण म्हणत असतील आम्हाला तर जॉब आहे, आम्ही कसं जेवू बरं 7पर्यंत. तशा जॉबवाल्या पर्सननी काय करायचं आहे, किंवा कधी कधी काही कोइन्सिडन्स येऊ शकतात, तर अशा वेळी काय करायचं आहे. तर एकतर जॉबचं टायमिंग तुम्ही शिफ्ट करून घ्या. तेही होत नसेल तर तुम्ही 5 किंवा 6ला एखादं स्नॅक खायचं आहे, ड्रायफ्रूट खा, कोणतं तरी फळ खा, लाडू खाऊ शकता, ज्याच्याने तुमच्या पोटामध्ये भर राहील. आणि तुम्ही घरी जेव्हा येता 8:30, 9ला, जेव्हा 9:30ला वगैरे तुम्ही जेवता, तेव्हा मात्र तुम्हाला सूप घ्यायचे आहेत.
अगदी लाईट डिनर जेवायचं आहे तुम्हाला. त्यामध्ये सॉर्टेड व्हेजिटेबल्स येत असतील, थोडं सॅलेड येत असेल. अजिबात धान्यांकडे किंवा जड पदार्थांकडे, बेकरी प्रॉडक्ट्सकडे जाऊ नका. त्यामुळे काय होईल, पचनशक्तीवर, डायजेस्टिव्ह प्रोसेसवर परत आपल्या लोड येईल. त्यामुळे तुम्हाला सूप प्यायचे, 2 बाउल सूप घ्या. त्यानंतर सॉर्टेड व्हेजिटेबल्स तुम्ही खाऊ शकता. अशा या सगळ्या गोष्टी करून तुम्ही हे जे सोल्युशन मी सांगितले ते तुम्ही अप्लाय करू शकता. आता काही फंक्शन्स असतात, काही इमर्जन्सीज असतात, तेव्हा ठीक असतं आपण अवेळी जेवतो, पण तुम्ही ही सवय लावून घेतली पाहिजे. इतर वेळी ठीक आहे, आपण रोज आंघोळ करतो, दात घासतो, तर त्यामध्ये ही सुद्धा एक सवय जेवणाच्या वेळेबाबतची 7 जेवणाची तुम्ही नक्की लावून घ्या. याने काय होईल, तुम्ही फ्रेश मूडमध्ये उठाल, तुमचे हार्मोन्स ठरवायला लागतील, हिलिंग प्रोसेस होईल, टॉक्झिन्स निघून जातील. तुम्हालाही स्वतःला जाणवायला लागेल. जेव्हा तुम्ही 1 आठवडा ही सवय लावायला तुम्हाला थोडासा त्रास होईल, पण तुम्ही लावून बघा. तुमचं वजन, तुम्हाला रिझल्ट तुमच्या पद्धतीने मिळायला सुरुवात होती, ट्रस्ट मी. त्यामुळे आजपासनं तुम्ही सगळ्यांनी ही सवय लावून घ्यायचा प्रयत्न करा. एक सवय बनवा. इतर वेळेस ठीक आहे, इमर्जन्सीज आहे, फंक्शन आहे, पण तुम्ही लाईट रात्री खाऊन तुम्ही नक्कीच तुमचं जे हिलिंग प्रोसेस आहे त्याला वेळ देऊ शकता. आणि ही सवय नक्की अंमलात आणायचा प्रयत्न करा. त्याचे बेनिफिट्स तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कसं वाटतं ते नक्की सांगा. धन्यवाद.